हाय डिअर स्टुडंट्स, पाठीमागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघितलं फर्स्ट मेथड ऑफ सोल्युशन विच इज नथिंग बट व्हेरिएबल सेपरेबल. आता ह्या टाईपमध्ये आपण बघणार आहोत इक्वेशन रिड्युसिबल टू व्हेरिएबल सेपरेबल. म्हणजे काय? जर का एखादा डिफरन्शियल इक्वेशन दिलेला असेल तुम्हाला, तो जर का ह्या फॉर्म मध्ये असेल dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ ax प्लस by प्लस सी, और dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ वाय अपॉन एक्स. जर का अशा फॉर्म मध्ये असेल तुमचा डिफरन्शियल इक्वेशन, तर तो फॉर्म तुम्हाला व्हेरिएबल सेपरेबल मध्ये करता येतो बाय पुटिंग ax प्लस by प्लस सी इज इक्वल टू सम न्यू व्हेरिएबल. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं व्ही असं एक व्हेरिएबल घेऊ शकता. सो अशा प्रकारचं सबस्टिट्यूशन करून हा जो फर्स्ट टाइप ऑफ डिफरन्शियल इक्वेशन आहे dy बाय dx इज इक्वल टू एफ ऑफ ax प्लस by प्लस सी, you can reduce it into व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. त्याचप्रमाणे जर का सेकंड टाइपचा डिफरन्शिएबल इक्वेशन असेल dy by dx is equal to f of y upon x, then you can put y upon x is equal to v, so that the given differential equation is get converted into व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ओके, सो लक्षात ठेवा, जर का फर्स्ट टाइपचा फॉर्म असेल तर जो व्हेरिएबल आहे एक्स प्लस by प्लस सी तो इज इक्वल टू व्ही ठेवायचा. सेकंड केस मध्ये y अपॉन x इज इक्वल टू v. ओके, सो नाउ विल गो टू एक्झाम्पल. राइट डाउन एक्झाम्पल फर्स्ट. x प्लस y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर into dy by dx is equal to 1. Okay, so this is our example first. Write down in solution, consider the differential equation x plus y plus 1 bracket square into dy by dx is equal to 1. So आपलं सबस्टिट्यूशन काय असेल इथं? Put x plus y plus 1 is equal to new variable v. So on differentiating काय भेटेल आपल्याला? x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह काय? dy बाय dx इज इक्वल टू dv बाय dx. ओके, सो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ dy बाय dx? तर आपल्याला व्हॅल्यू ऑफ dy बाय dx इथं पुटअप करायची. सो इट विल बी व्हॉट? dv बाय dx हा 1 इकडे शिफ्ट केल्यानंतर काय भेटेल? -1. ओके, सो इक्वेशन 1 becomes आफ्टर दिस सबस्टिट्यूशन. सो काय येईल बघा, x प्लस वाय प्लस 1 च्या ठिकाणी काय ठेवलं आपण? v. सो देअरफॉर इट बिकम्स v स्क्वेअर इंटू dy बाय dx काय? इट इज dv बाय dx मायनस 1 इज इक्वल टू 1. ओके, सो हा v स्क्वेअर तिकडे शिफ्ट करूया आपण. काय होईल मग? dv बाय dx मायनस 1 इज इक्वल टू v स्क्वेअर तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय येईल? 1 अपॉन v स्क्वेअर. सो आता हा -1 आपल्याला तिकडे शिफ्ट करायचंय. सो -1 तिकडे शिफ्ट केल्यानंतर काय येईल बघा? dv बाय dx इज इक्वल टू इथं काय होईल? +1 म्हणजे 1 अपॉन v स्क्वेअर प्लस 1. सो हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया आपण. सो dv बाय dx इज इक्वल टू, येस इट इज व्हॉट? 1 प्लस v स्क्वेअर अपॉन v स्क्वेअर. ओके, सो आता आपण व्हेरिएबल सेपरेबल करू शकतो. काय करूया? v च्या साईडला फंक्शन ऑफ v आणि x च्या साईडला फंक्शन ऑफ x. ओके, सो इथे v च्या साईडला मी इथं जे राईट हँड साईडचे टर्म आहे ते लेफ्ट हँड साईडला आणतो. सो इट बिकम्स व्हॉट? v स्क्वेअर इन v स्क्वेअर अपॉन 1 प्लस v स्क्वेअर. म्हणजे हा v स्क्वेअर इकडे न्यूमरेटरला जाईल, 1 प्लस v स्क्वेअर इकडे डिनॉमिनेटरला येईल. इट इज व्हॉट? dv इज इक्वल टू राईट हँड साईडला फक्त काय असेल? 1 इंटू dx मीन्स सिम्पली dx. आता ह्या टाइपचे डिफरन्शियल इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं, आपण इंटिग्रेशन आपण कसं सॉल्व्ह करायचं बघितलेलं आहे. ओके, सो ऑन इंटिग्रेटिंग हे कसं लिहू शकतो आपण? 1 प्लस v स्क्वेअर मायनस 1 म्हणजे काय केलं? +1 आणि -1 केला. डिनॉमिनेटर काय? 1 प्लस v स्क्वेअर इंटू dv इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx. सो हे अशा प्रकारे ऍडजस्टमेंट केल्यानंतर सेपरेटली फर्स्ट टर्मला आणि सेकंड टर्मला डिवाइड करा.
सो काय भेटेल आपल्याला बघा इथं 1 प्लस व्ही स्क्वेअर अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर इट इज 1 मायनस 1 अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर इंटू डी व्ही इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ डीएक्स. सो आता आपण ऍक्च्युअली जे इंटिग्रेशन फाइंड आउट करू. सो 1 चे इंटिग्रेशन काय येईल व्ही मायनस 1 अपॉन 1 प्लस व्ही स्क्वेअर चे इंटिग्रेशन काय येईल टॅन इनवर्स ऑफ व्ही. ओके बिकॉज ए ची व्हॅल्यू इथं 1 आहे इज इक्वल टू एक्स प्लस सी. ओके सिम्प्लिसिटीसाठी हे मायनस टॅन इनवर्स तिकडे सुद्धा शिफ्ट करू शकता तुम्ही. सो इट बिकम्स व्हॉट व्ही इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही प्लस एक्स प्लस सी. पण व्ही ची व्हॅल्यू काय पुट व्ही इज इक्वल टू व्हॉट व्ही इज व्हॉट एक्स प्लस वाय प्लस 1. सो त्याची व्हॅल्यू आपण वरच्या सोल्युशन मध्ये पुटअप करूया इन अबो. सो व्हॉट विल गेट आपलं फायनल सोल्युशन काय भेटेल बघा इट इज x plus y plus 1 is equal to tan inverse of x plus y plus 1 plus x plus c. सो इथं फक्त काय सबस्टिट्यूट केलंय पण v ची व्हॅल्यू x plus y plus 1 हे वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केलं जेणेकरून आपल्याला हे फायनल सोल्युशन जे आहे ते x आणि y मध्ये भेटलं. ओके सो एवढं फक्त लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही सोल्युशन ऑब्टेन कराल तेव्हा मात्र काय करायचं तुम्हाला जो सबस्टिट्यूशन पुटअप केलेला आहे तो परत रिसबस्टिट्यूशन करायचं आहे. सो विच इज व्हॉट विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन फॉर गिवन डिफरन्शिएबल इक्वेशन 1. ओके सो अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन काय करू शकता दिलेले इक्वेशन हे व्हेरिएबल सेपरेबल मध्ये कन्वर्ट करू शकता. ओके सो नाउ विल गो फॉर next example. Write down example number 2. It is what dy by dx is equal to cos of x plus y. So consider the differential equation dy by dx is equal to cos of x plus y. Write down this equation as 1. So इथे substitution काय करायचं बघा आपल्याला x plus y. So put x plus y is equal to 1. So on differentiating काय भेटेल आपल्याला x plus y चे डेरिव्हेटिव्ह put x plus y is equal to v पुटअप करायचे. तो डिफरन्शिएशन घेतल्यानंतर काय भेटेल बघा x चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस y चा डेरिव्हेटिव्ह काय येईल dy by dx is equal to v चा डेरिव्हेटिव्ह काय येईल इट इज dv by dx. ओके सो dy बाय dx ची याच्यावरून व्हॅल्यू पुटअप फाइंड आउट करू. सो इट इज व्हॉट dv बाय dx minus 1. ओके सो नाउ put this value in above differential equation. So therefore equation 1 becomes काय येईल बघा equation 1 it is what dy बाय dx ची व्हॅल्यू काय आली dv बाय dx minus 1 is equal to cos of x plus y. So it is what cos of v. ओके सो आता आपण हा जो -1 आहे तो राइट हँड साइडला शिफ्ट करू म्हणजे dv बाय dx ची व्हॅल्यू काय भेटेल 1 प्लस cos v. ओके सो देअरफॉर व्हेरिएबल सेपरेबल आता आपण करू शकतो इट इज व्हॉट dv अपॉन 1 plus cos v is equal to dx. So आपल्याला माहिती आहे 1 plus cos 2 theta is what 2 cos square theta. So by using that I will write here 1 plus cos 2 theta is what 2 cos square theta. But here we have 1 plus cos v. So हे काय येईल 2 cos square v by 2 ओके इज इक्वल टू dx. सो हा न्यूमरेटरला घ्या सो इट बिकम्स व्हॉट sec square v by 2 into dv upon 2 is equal to dx. सो आता इथे आपण इंटिग्रेशन घेऊया. सो इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येईल ऑन इंटिग्रेटिंग इट बिकम्स व्हॉट इंटिग्रेशन ऑफ sec square v by 2 into dv
1/2 बाहेर घेतो इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ dx. So what is the integration of sec square theta? It is tan theta. Okay. So therefore integration of sec square v by 2 का येईल, it is tan of v by 2 divided by derivative of v by 2 का येईल 1/2. Okay. So what is the integration on right hand side? It is what integration of 1 is x plus integration constant c. So हा 1/2 डिनॉमिनेटरला आहे तो न्यूमरेटरला जाईल 2/2 किंवा सिम्पली तुम्ही इथं सुद्धा डायरेक्टली कॅन्सल केलं तरी चालेल. So this will get cancels. So our final solution will be what? Tan of v by 2 is equal to x plus c. ओके. सो आता इथं आपण जो व्हेरिएबल पुटअप केला होता तो रिसब्स्टिट्यूट करूया. सो राईट ऑन हिअर पुट v is equal to what? x plus y in above. सो आपल्याला काय भेटेल मग? tan of v च्या ठिकाणी काय? x plus y upon 2. ओके, is equal to x plus c. So this is what our final solution for given differential equation. So which is required solution of differential equation 1. So अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता? दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशन मध्ये व्हेरिएबल सेपरेबलला रिड्यूस करू शकता बाय युजिंग सुटेबल सबस्टिट्यूशन. ओके. So now we'll go for next example. Write down. X into dy by dx minus y is equal to e raised to y upon x. So this is our differential equation. Consider the differential equation 1. अगोदर आपण differential equation लिहूया. So write down, consider the differential equation 1. So हा अगोदर दिलेला differential equation लिहून घ्या. It is what? X into dy by dx minus y is equal to e raised to y upon x. Write down this differential equation as number 1. So आपल्याला दिलेल्या इन्स्ट्रक्शन मध्ये जर का अशा टाइपचे एक्झाम्पल असेल तर इथे आपल्याला सबस्टिट्यूशन काय ठेवायचं आहे? y upon x is equal to what? v. Okay. So put y upon x is equal to v. ओके, म्हणजेच y is equal to काय भेटेल आपल्याला? vx. सो याच्यावरून आपण dy by dx ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. सो डिफरन्शिएट अबव विथ रिस्पेक्ट टू x. ओके. सो लेफ्ट हँड साइडला काय? dy by dx येईल. राइट हँड साइडला u into v यूज करून डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करा. सो v as it is, डेरिव्हेटिव्ह ऑफ x is 1 प्लस x into v चा डेरिव्हेटिव्ह काय येईल? dv by dx. सो dy by dx ची व्हॅल्यू काय भेटली आपल्याला? v plus x into dv by dx. So put this in above. म्हणजे डिफरन्शियल इक्वेशन नंबर 1. सो डिफरन्शियल इक्वेशन 1 मध्ये इथे व्हॅल्यू पुटअप करूया आपण. x as it is, dy by dx ची व्हॅल्यू काय आली? v plus x into dv by dx is equal to e raised to, सॉरी आपल्याला इथे मायनस y हे लिहायचंय. ओके. आणखी काय? y च्या ठिकाणी काय येईल? v into x is equal to e raised to y upon x. So e raised to y upon x means what? It is simply v. ओके. सो आता आपण हे सिम्प्लिफाय करून घेऊया ब्रॅकेट. इट इज what? x into v plus x into x x square dv by dx minus this vx can be written as xv is equal to e raised to v. सो आता तुमच्या इथे लक्षात येत असेल xv and minus xv will get what? It get cancels. ओके. सो इथे आपण कॅन्सल करूया. येस. त्यानंतर टर्म काय राहतील बघा. लेफ्ट हँड साइड विल बी what? x square dv by dx is equal to
राईट हँड साइड काय येईल ई रेस टू व्ही. सो आता आपण व्हेरिएबल सेपरेबल करू शकतो. डीबी अपॉन हा इकडं फंक्शन ऑफ व्ही आहे ना ई रेस टू व्ही, हा डीएक्स इकडे राईट हँड साइडला शिफ्ट करू आणि हा एक्स स्क्वेअर डिनॉमिनेटरला जाईल. ओके, बट 1 upon e raised to v is nothing but what? It is minus e raised to minus v. So त्यामुळे हा काय येईल e raised to minus v dv is equal to 1 upon x square dx. Okay. So on इंटिग्रेशन घेतल्यानंतर e raised to minus v चं इंटिग्रेशन काय येईल बघा? It is nothing but what? Minus e raised to minus v is equal to integration of 1 upon x square is what? Minus 1 upon x plus c. Okay. So हा minus 1 upon x लेफ्ट हँड साइडला शिफ्ट करूया. तो काय येईल 1 upon x हा मायनस e raised to minus v is equal to c. सो आता आपण जे सबस्टिट्यूशन केलं होतं काय y upon x is equal to v. So put y upon x, sorry, so put काय लिहायचं v is equal to y upon x in above. So therefore our solution will be what? 1. So v is equal to y upon x जी व्हॅल्यू आहे ती आपण वरती पुटअप करूया. म्हणजेच काय येईल बघा इथं 1 upon x मायनस e रेस टू v च्या ठिकाणी काय येईल y upon x is equal to c. ओके, सो हे सोल्युशन तुम्ही दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनचं सोल्युशन काय असेल 1 upon x minus e raised to minus y upon x is equal to c. सो तुम्ही असं लिहू शकता which is the required solution of differential equation 1. ओके, सो अशा प्रकारे तुम्ही व्हेरिएबल सेपरेबल मध्ये दिलेले एक्झाम्पल काय करू शकता बाय युजिंग सुटेबल सबस्टिट्यूशन कन्वर्ट करू शकता. येस, सो नेक्स्ट टाइप जो आहे होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कंटिन्यू करूया. थँक्यू.